मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी चल, मी सगळे पुरावे बघायला तयार आहे. बघू दे मला काय काय आहे ते. तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे पण त्याची गरजच काय आहे? कशाला हिच्या नादी लागतोस? आमच्या दोघांवर तुझा विश्वास आहे ना? मग संपतो ना हा विषय इथे. तेव्हा शांतनू म्हणतो की सगळ्यांचा विश्वास बसेल तेव्हा संपेल हा विषय. मी आलोच जाऊन. आज या गोष्टीचा निकाल लागणार म्हणजे लागणारच. मग शांतनू, पल्लवी आणि तावडे तिथून निघून जातात. काही प्रभाकर सरांना म्हणते की भाऊजी हे सगळं तुमच्या बायकोच्या आणि सुनेच्या संगतीमुळे चाललंय. चोर सोडून संन्यासालाच फाशी दिली जातीये. जी घर सोडून गेली ती आता छान गंमत बघतीये आणि जिने घराला सांभाळलं, शांतनूला सांभाळलं, तिच्यावर मात्र संशय घेतला जातोय. नाही नाही, मला आता हे सहनच होत नाही. मला या घरातच राहायचं नाहीये. मोठे काका म्हणतात की खरंय तुझं. या घरात जर आपली कोणाला कदरच नसेल तर कशाला थांबायचं इथे? चल ग, असं म्हणून मोठी आई आणि मोठे काका त्यांच्या रूममध्ये निघून जातात. विभावरी आणि मेघना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण ते थांबत नाही. मग विभावरी मेघनाला शांतनूला फोन करायला लावते आणि मग सर्वजण पुन्हा मोठ्या आईच्या रूममध्ये जायला निघतात. मोठी आई नाटकं करत म्हणत असते की ही काल आलेली मुलगी आपल्यावर शिंतोडे उडवते. कशाला राहायचं आपण इथे? तेव्हा मोठे काका सुद्धा म्हणत असतात की चल चल आपण इथून निघून जाऊयात. इतक्यात प्रदीप, विभावरी आणि तिथे सर्व येतात. प्रदीप म्हणतो की अहो दादा काय बोलताय तुम्ही? हे तुमचंच घर आहे आणि तुम्ही इथून कुठंच जायचं नाही. विभावरी म्हणते की हो ना मोठ्या जाऊबाई, तुम्ही असं करू नका. तुम्ही जर निघून गेल्या तर आम्ही काय करायचं? मोठी आई म्हणते की का? तुमची लाडकी पल्लवी आहे ना, तिचंच ऐका तुम्ही. आता तर सगळं तिच्याच हातात आहे ना. प्रदीप म्हणतो की वहिनी तिच्या हातात काहीही नाही आहे आणि तुम्ही दोघंही आम्हाला हवे आहात. मी प्लीज इकडनं कुठंही जाऊ नका. आई रडत नाटकं करत म्हणते की भाऊजी तुम्हाला तर सगळंच माहिती आहे ना, या घरासाठी मी किती खस्ता खाल्ल्यात, कसं सगळ्यांना सांभाळलंय, कशी सगळ्यांची काळजी घेतली आहे. अहो आमच्या विनायकपेक्षाही तुमची ज्योती, गीता, शांतनू यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. तेव्हा विभावरी म्हणते की पण अहो आम्ही असं कधी म्हणालो? तेव्हा मोठी आई म्हणते की पण ती पल्लवी म्हणते ना, ती आम्हाला खुनी म्हणते आणि तुम्ही काहीच बोलत नाहीये. या घरात आमचं कोणी नाहीच आहे. या घरात आम्हाला राहायचंच नाहीये. विभावरी म्हणते की जाऊबाई प्लीज असं करू नका. मोठे भाऊजी तुम्ही तरी काहीतरी सांगा. मोठे काका म्हणतात की जायचंच आहे आम्हाला. माझा सुद्धा हाच निर्णय आहे. इथून आम्हाला कोणी हाकलून लावण्यापेक्षा आम्ही स्वतः मानाने इथून बाहेर पडू. चल ग, असं म्हणून मोठी आई आणि मोठे काका बॅग घेऊन बाहेर जायला निघतात. इकडे मेघना बाहेर आलेली असते. ती मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, जितके आपल्या चॅनलवर दर्शक आहेत त्यापेक्षा सबस्क्रायबर खूपच कमी आहेत. तुम्ही आमचे व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आम्हाला खात्री आहे की 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की मदत कराल. शांतनूला म्हणते की भाऊजी तुम्ही पटकन चला. म्हणजे घर सोडून निघालेत. आता फक्त तुम्हीच त्यांना थांबवू शकता. प्लीज तुम्ही चला. मग शांतनू पटकन घरामध्ये जातो. शांतनू त्यांना थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही कुठेच जायचं नाही. तेव्हा मोठी आई म्हणते की नाही शांतनू, नको अडवस आम्हाला. बाकी कोणी काही म्हटलं असतं तरी ठीक आहे, पण तू आमच्यावर अविश्वास दाखवलास, आता बस झालं. शांतनू म्हणतो की मोठी आई प्लीज असं बोलू नकोस. तुम्ही घर सोडून चाललायत मग खरं कसं सिद्ध होईल? तेव्हा मोठे काका म्हणतात की आम्ही खरेच आहोत शांतनू. घरातल्या कोणालाच हे पटत नाहीये ना. बाकीच्यांचं जाऊ दे, पण तुला तरी पटतंय का हे? शांतनू, हे घर आम्ही उभं केलंय. पण हे घर आम्हालाच परक वाटत असेल तर यातना नाही होणार का? शांतनू म्हणतो की मोठे काका मी समजू शकतो, पण तुमच्यावर एवढे आरोप केले जात आहे, त्यातलं काय खरं काय खोटं हे कळायला नको का? तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठीच मी प्रयत्न करतोय. तेव्हा मोठे काका म्हणतात आणि तू जर हे सिद्ध करूच शकला नाही तर? शांतनू, आमच्या शत्रूने अगदी हुशारीने डाव खेळलाय. मला चारी बाजूंनी घेरले. तुला जर आमच्या विरुद्ध काही पुरावे नाही मिळाले तर मग काय करशील तू? तू सुद्धा आम्हाला गुन्हेगार ठरवून मोकळा होणार ना? शांतनू म्हणतो की मोठी आई, मोठे काका, सगळं समोरासमोर सिद्ध करण्यासाठीच मी पुरावे शोधायला चाललोय. प्लीज मला अडवू नका आणि तुम्ही सुद्धा कुठेच जायचं नाही. तुम्हाला शपथ आहे माझी. आलोच. असं म्हणून शांतनू, पल्लवी आणि तावडे पुन्हा एकदा जातात. शांतनू, पल्लवी आणि तावडेला जिथे बांधून ठेवलेले असतं तिथे येतात. तावडे म्हणतो की इथंच मला बांधून ठेवलं होतं. बघा, ह्या खुर्चीला मला बांधून ठेवलं होतं साहेब. खूप हाल केले हो माझे. अगोदर तुमच्या कॉलेजमध्ये ठेवलं होतं, नंतर तिथं कोणाला तरी कळेल असं त्यांना डाऊट आला.
म्हणून मग मला इथं आणलं. तोंडात बोळा, हातपाय बांधलेले. मला बेदम मारायचे साहेब. बघा साहेब, खुणा बघा माझ्या अंगावरच्या. तेव्हा पल्लवी म्हणते की मलाही थोडा संशय आला होता शांतनू. तेव्हा मी आपल्या कॉलेजच्या गोडाऊनपर्यंत पोहोचले होते. शांतनू, तुम्हाला आठवतंय त्या रात्री तुम्ही बोलला होता की आपण कॉफी घेऊयात, गप्पा मारूयात. तेव्हा मी तुम्हाला कॉफी दिली आणि गप्पा मारता मारताच तुम्ही झोपलात. त्याच रात्री आपल्या कॉलेजच्या गोडाऊनपर्यंत पोहोचले होते मी. कदाचित तेव्हाच तावडेंना इथं शिफ्ट केलं होतं. त्या गोडाऊनमधल्या गोष्टी बघून मलाही संशय आला होता. पण नेमकं काय घडलं, कोणाला तिथे ठेवलं होतं हेच मला कळत नव्हतं. तेव्हा शांतनू म्हणतो की पण त्या दिवशी पुष्पाताईच्या पायाला लागलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं. याचा अर्थ त्या दोघांनाही कल्पना आहे का? तावडे म्हणतो की आई शपथ सांगतो सर, खूप छळ केला माझा. विश्वास ठेवा माझ्यावर. तर मी पल्लवीताईला एकदा फोनसुद्धा केला होता. साहेबांचा फोन माझ्या हाताला लागला होता तेव्हा. तर साहेब मोबाईल चेक करा, बघा ना एकदा. पल्लवी मोबाईल बघते आणि शांतनूला दाखवते. शांतनू मोबाईल बघतो तेव्हा शांतनू तावडेला म्हणतो की तुमच्यासोबत जे काही झाले ते मला पहिल्यापासून सांगा. तेव्हा तावडे शांतनूला पहिल्यापासून सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. घरामध्ये विभावरी आणि मेघना गणपती बाप्पासमोर बसलेल्या असतात, तर मोठे काका आणि मोठी आई खूपच चिंतित असतात. आणि मग शांतनू आणि पल्लवी तावडे तिघेही घरी येतात. घरातील सर्व लोक खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. शांतनू मोठ्या काकांसमोर जाऊन उभा राहतो. तेव्हा मोठे काका म्हणतात की बघतोस काय असा? काय झालं? तिकडे मिळाले का काही पुरावे? बघ, मी तुला म्हटलं होतं ना, आमच्या शत्रूने जोरदार तयारी केली आम्हाला अडकवण्याची. आमच्या विरोधातलेच पुरावे तुला तिकडे मिळाले असणार. आमच्या खरेपणाची खात्री तुला अजून पटलेली नाहीये ना? प्रभाकर सर म्हणतात की शांतनू उत्तर दे ना, तू बाहेर गेला होता, तिथे तुला काय सापडलं? त्यावर तुझं काय मत आहे हे जाणण्यासाठी सगळेजण आतुरतेने वाट बघताय. बोल ना, जे काही असेल ते स्पष्टपणे बोलून मोकळा हो. शांतनू म्हणतो की मी तिथे जाऊन सगळं बघून आलो आणि मी जे काही बघितलं त्यावरून लक्षात येतंय की तावडे जे सांगतोय ते खरं आहे. ऐकून घरातल्या सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. तिथे खरंच कोणाला तरी बांधून ठेवलं होतं. तिथे असलेली खुर्ची, दोरी सगळ्या वस्तू बघितल्या मी. आणि तावडेही सांगतोय की त्याला कोणीतरी किडनॅप करून तिथे बांधून ठेवलं होतं. तरी पण तेव्हा मोठी आई म्हणते की तरी पण काय? बोल ना शांतनू, आता आणखी काय ऐकायचं बाकी आहे? अरे असं गप्प नको बसूस, काय आहेस ते सांगून टाक एकदाचं. शांतनू म्हणतो की तरीसुद्धा मला असं वाटतंय की मोठी आई आणि मोठे काका असं का करतील? कशासाठी? काय कारण काय आहे त्यामागचं? नाही, मान्य आहे मला की त्यांचा तिच्यावर राग आहे, म्हणून काय ते असं करणार नाही. आणि मुळात एवढा राग असेल तरी कशासाठी? त्यामुळे मला राहून राहून असं वाटतंय की मोठे काका म्हणताय तेच बरोबर आहे. हा कुणाचा तरी खूप मोठा प्लॅन आहे. सूर्यवंशींना अडकवण्यासाठी, आपल्या घराण्याला बदनाम करण्यासाठी रचलेला मास्टर प्लॅन आहे हा. तेव्हा प्रभाकर म्हणतो की पण शांतनू, हा प्लॅन कोण आणि कशासाठी करेल? तेव्हा शांतनू म्हणतो की काही सांगता येत नाही बाबा. आपली संस्था खूप मोठी आहे, खूप मोठं नाव आहे आपलं. आपलं वाईट व्हावं असं खूप लोकांना वाटतं. पल्लवी म्हणते की शांतनू असं काय करताय? तावडेनी तुम्हाला सगळं सांगितलं ना? तावडेला जिथं बांधून ठेवलं होतं तिथं स्वतः जाऊन आलात तुम्ही. स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघितलं. तरीही तुमचा विश्वास बसत नाहीये का? तेव्हा शांतनू पल्लवीवर ओरडून म्हणतो की कसा विश्वास ठेवू मी? तावडे म्हणतो ते खरंही असेल, पण यामध्ये मोठी आई आणि मोठे काकांचा हात असेल असा कुठला ठोस पुरावा सापडलाय तुम्हाला? तावडे म्हणतो की आई शपथ खरं सांगतो साहेब. मोठे काका तावडेसमोर येतात आणि त्याच्या जोरात कानाखाली देतात आणि म्हणतात की गप्प बस तू. आधीच तू आमच्यामध्ये जी आग लावली आहे ती कमी आहे का? पैसे फेकले की फुंकायला मोकळा झालास तू इथून. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठे काका, त्याला कोणीतरी पढवून पाठवलं इथं. वापर केला गेलाय त्याचा, आणि ज्याने कोणी हे केलंय ना त्याला मी शोधूनच काढेल. पल्लवी म्हणते की शांतनू ऐका माझं, ते खोटं बोलत नाहीये. सगळ्या प्रकरणातलं सत्य समोर यावं म्हणून मी तावडेंना घरी घेऊन आले होते. आणि तो स्वतः सगळ्या गोष्टींची कबुली देतोय, तर तुमचा विश्वास का बसत नाहीये? अहो, ते बदललेलं कुलूप, ती चावी, दीप काकांचं ते विचित्र वागणं, हे सगळे पुरावे तुमच्या समोर आहेत. ही तुम्हाला पटत नाहीये का? आई नाटकं करत म्हणते की शांतनू आता तूच सांग आम्ही काय करायचं. शांतनू, अरे तू म्हणालास म्हणून आम्ही इतका वेळ थांबलो इथे, नाहीतर आम्ही निघालोच होतो हे घर सोडून. अरे इथं कोणाचा आमच्यावर विश्वासच नसेल तर कशाला आम्ही इथं थांबायचं? जातो बाबा आम्ही आमच्या नशिबातले भोग भोगायला. इतक्या वर्षाची आमची पुण्याई वाया गेली असं समजायचं. शांतनू मोठ्या आईला म्हणतो की मोठी आई प्लीज रडू नकोस.
ह्याई यामध्ये तुमचा हात आहे असं सिद्ध करणारा एकही पुरावा सापडला नाही आहे. मी कुठेही जायची गरज नाही, तुम्ही इथेच थांबणार आहात. मोठी आई तू एक काम कर, तू आतमध्ये जा, तुझा खूप मनस्ताप झालाय. मोठी आई म्हणते की असं तू बोलतोय, असं फक्त तुला वाटतंय. बाकीचे सगळे. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई मी म्हणतोय ना, कोणाला मान्य असो किंवा नसो, तुम्ही दोघांनी या घरातच राहायचे. ऐक माझं, तू जाऊन आराम कर. मग मोठी आई मोठे काका त्यांच्या रूममध्ये जातात. इकडे आदिती मॅम टेन्शनमध्ये असतात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती तू अस्वस्थ राहून परिस्थिती बदलणार आहे का? कशाला टेन्शन घेते उगीचच? आदिती मॅम म्हणतात की परिस्थितीत काही बदल होत नाही हेच तर दुःख आहे ना माझं. तुझे दादा आणि सुपर्णा वहिनी इतके ढोंगी लबाड आहेत, त्यांना इतके पुरावे देऊन सुद्धा ते मानायला तयार नाही आहेत. इतकं ढोंगी लबाड कोणी असू शकतं का प्रभाकर? प्रभाकर सर म्हणतात की अगं कुठल्या तोंडाने बोलतील ती? त्यांना माहिती आहे की शांतनूला जर हे सगळं कळलं तर एक सेकंद तो त्यांना घरात थारा देणार नाही, हाकलून देईन त्यांना. उलट हे कसं खोटं आहे याचं हे सिद्ध करण्यासाठी जीवाची बाजी लावतील ते. तेवढ्यात पल्लवी तिथे येते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पल्लवी काय घडून बसलं गे हे? पल्लवी म्हणते बघा ना, आपण विचार करून एवढं सगळं केलं होतं आणि सगळंच फसलं. आपले प्रयत्न कमी पडले. शांतनूला त्या दोघांवर जेवढं प्रेम, विश्वास एवढा स्ट्रॉंग आहे की तेवढे भक्कम पुरावे आपल्याकडे नाही आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की अगं पण तू त्याला मेसेजेस दाखवले, तावडेला समोर आणलंस, डाऊनवर जाऊन तपासणी केली तरीसुद्धा शांतनू ऐकायला तयार नाही. म्हणजे आता काय म्हणावं याला? प्रभाकर सर म्हणतात की पण आदिती शांतनूचा ह्याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे. 1 वर्ष तो मोठी आई आणि मोठ्या काकांना देव मानतोय, आदर्श मानतोय. अचानक एक माणूस आला आणि त्यांच्याबद्दल खोटं सांगायला लागला तर शांतनू विश्वास ठेवणार आहे का? लवी मी तुझी अवस्था समजू शकतो बाळा, पण आता आपल्याला गप्प राहून चालणार नाही आहे. आपल्याला नव्या जोमाने प्रयत्न करावे लागतील. या प्रकरणाचं सत्य समोर आल्याशिवाय दादा वहिनींचा ढोंगीपणा जाणार नाही याची मला खात्री आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी आई म्हणते की घरच्यांचा विरोध पत्करून या मुलीला घरात आणलं, स्वीकारलं आणि आता हीच लाडकी सून मला खोटं म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतीये. शांतनू पल्लवीला म्हणतो की त्या दोघांवर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करणं बंद कर. हो, ज्या व्यक्तीने त्या तावडेला इथं पडवून पाठवलंय त्या व्यक्तीबद्दल मला फक्त कळू दे, सोडणार नाही त्याला मी. मित्रांनो, पहिल्या 3 तासात कमेंट करणारे दर्शक आहेत पूनम पाटील, चंद्रशेखर भातवाडेकर, निकिता दोशी, अशोक डुंबरे, राणी बेलोटे, गीता चंदेर, माने, स्मिता निकम, काजल खिलारे, स्वाती सुतार, सुमन धेंडे, नितीन लांडे, नीलम गीते, तेजस्विनी जाधव, नीलम गीते, वृंदा भोंडवे, रुपाली पाटील, शोभा दहीगुडे, कमलाकर गायकवाड, रोशनी पाटील, स्वप्नजा पाडाळकर, मत्स्यगंधा चिर्लेकर, प्रदीप उबाळे, विजय निकम, विद्या नरावडे, कपिला शिरसाट, राधा रमेश देशपांडे, शीतल पाटील, प्रवीण गजभाते, दीपाली दातार, पायल बांदे, दारवी बोधारे, संजय वैद्य, रेश्मा भगत, रमा वाडकर, वंदना तांबे, सुग्रीव हत्तीकर, नितीन घाडगे, गुलाब नदाब, दिनेश पाठक, ज्ञानेश्वर आचारी, गौरी कांडे, वंदना स्वामी, गोविंद परबे, श्वेता खोटे, कॉमेडियन, मोटिवेशन नोट्स, किशोरी उबाळे, दीप्ती दुर्गावाली, मयुरी चौगुले, आनंद केसवानी तसेच आपल्या अजूनही मित्रांनी कमेंट करून प्रतिसाद नोंदवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.